नमस्कार मंडळी. तर तुम्हाला माहिती आहे का, आज मला खूप फ्रेश आंबे मिळाले होते. तर मी तिथं गेले आणि म्हटलं चला चाललो आहोत तर आंबे घेऊनच जाऊयात. मग आता आंबे आणले तर करायचं काय, तुम्हाला तर माहिती आहे आंब्याचं काय होणार आहे सीझनमध्ये, आमरस. तर चला आज आपण आमरस याची रेसिपी बघूयात. तर सर्वात अगोदर ना मी 2 मोठ्या साईजचे आंबे घेतलेत, कारण आम्ही आहोत 2 जण आणि आम्हाला हा रस भरपूर होतो. तर 2 आंबे घेतलेत, त्याला धुवून घ्यायचे. मी अगोदरच धुतलेले होते, पण तुमच्या देखत थोडंसं पाणी टाकावं म्हटलं. नंतर त्याला छान ना 2 साईडनी कापून घ्यायचे. आणि या आंब्यामध्ये ना हा बदाम आंबा होता, तर याच्यातली जी गुठली होती ती खूपच बारीक होती, फक्त लांबीला उंची होती. आणि खरंच म्हणजे आंब्यामध्ये ना पल्प जास्त होता असं म्हटलं तरी चालेल. मला खूप आवडलं. मी आंबा कापत होते ना तेव्हाच मला वाटत होतं की हे आंबे आपण खाऊन टाकावेत म्हणून, पण म्हटलं नको, नवरा मारायला उगाच म्हणाल की मला ना देता एकटीनेच खाल्लेत का, म्हणून म्हटलं चला रसच बनवूयात म्हणजे सगळे खातील. आणि काय सांगावं मंडळी, तुम्हाला पाणी पण आलं आहे, त्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. बघा किती छान दिसतंय. मी एकदा ना माझ्याच्या बॉटलवरती असं चित्र बघितलेलं, ट्राय केलं, खरंच झालं आहे. बघा किती छान दिसतंय ना. नंतरला ना मिक्सरच्या भांड्यात त्याचा पल्प असा काढून घ्यायचा. आता आमच्याकडे तर 2च आंबे होते म्हणून त्याच्यात पल्प थोडा कमीच दिसणार भांड्यामध्ये तुम्हाला, पण रस खूप छान झाला होता मंडळी. एकदा तुम्ही पण अशा पद्धतीने रस ट्राय करून बघा. मी एक सोबत दोन्ही याचा पल्प काढून घेतला आहे, दोन्ही आंब्यांचा. आणि काही जे होतं ते भाग ना असं थोडंसं वेगळं काढलेलं होतं. नंतर ना ते सर्व पल्प ना मी एकत्रित केलं भांड्यांमध्ये. आणि त्या भांड्यांमध्ये चवीनुसार साखर टाकली, जेणेकरून तुम्हाला जेवढं गोड पाहिजे तेवढं साखर टाका. मीही तसंच केलं. मी 5 चमचे यामध्ये साखर टाकलेत. तुम्हाला हवे असतील तेवढं टाकू शकता. आणि बघा काय झालं, हा आंबा तर खूप गोड असतो, पण मला थोडीशी साखर पाहिजे असते, कारण आमच्या घरात खूप जास्त गोड आवडतं आहे सर्वांना. नंतर ना लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि लगेच झालं माझं पल्प तयार. बघा मी तुम्हाला दाखवते. तर नंतर नाही का एका पातेल्यामध्ये हा रस असा काढून घ्यायचा आणि मस्त वाटीमध्ये घेऊन रस प्यायचा. खरोखरच मंडळी, आमरस पिणं ना उन्हाळ्यामध्ये म्हणजे सुखच वेगळं, तुम्हाला काय सांगू शकत नाही मी, इतकी भारी फिलिंग. आणि नंतर नाही का मी छान अशी पोळी, आमरस, कांद्याची चटणी, कुरडई, पापड तळलं होतं. म्हटलं तुम्हाला पण दाखवते मी काय काय बनवलं आज खायला. आमरस तर इतका छान झाला होता, माझ्या चेहऱ्यावर स्माईल मावतच नव्हती. आणि आमच्या धनूला ना आमरस नाही आवडत, तिला आंबा खायला आवडतो. पण तिला म्हटलं हाय कर, तेव्हा ती बोलली, व्हिडिओत येण्यासाठी तिने थोडासा रस पिला. आणि नंतर नाही का तिने कुरडई, पापडच खाल्ले. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय मंडळी. आणि